दादा आज मी एकदा मांडतो. हो तुम्ही म्हणा. नवरात्रीचा आज पहिला दिवस आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं तर पहिली माळ. त्यामुळे सकाळीच बायकोला घेऊन कोल्हापूरची अंबाबाई, मग तुळजापूरची तुळजाभवानी आणि आता सोलापूरची रूपाभवानी, जी एकूण सोलापूरची ग्रामदेवता मानली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये इथे दर्शनाला आला नाही असा माणूस असू शकत नाही. प्रचंड श्रद्धा लोकांची आहे. आणि 7 तारखेला अमरावतीचा पालकमंत्री असल्यामुळे अमरावतीची जी अंबाभवानी अंबा माता आहे त्या दर्शनालाही मी बायको जाणार आहोत. याच्यामध्ये सोलापूरचा पालकमंत्री, अमरावतीचा पालकमंत्री ही फॉर्मॅलिटी नाही, आमची प्रचंड श्रद्धा आहे. रोज सकाळी साधना केल्याशिवाय दिवस आम्ही सुरू करत नाही. मग आमचं असं मत आहे की ज्याला ज्याची श्रद्धा आहे त्या श्रद्धेप्रमाणे त्याला त्याचे धार्मिक विधी करता येणं हेच धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मी देवीच्या चरणी सर्व ठिकाणी प्रार्थना करत आलो आहे की समाजाचे जेवढे घटक आहेत, लहान मुली, महाविद्यालयीन मुली, महिला, शेतकरी, तरुण, वृद्ध, प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्यासाठी आता सरकारने मोठं चांगलं नवीन धोरण आणलं, या सगळ्यांना सुखात ठेव, आनंदात ठेव. प्रामुख्याने पाऊस यावेळेला चांगला झाला, पिकं चांगली आली, पण अवेळी पावसाने थोडं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं पीक वाचू दे, त्याला चांगला भाव मिळू दे. शेतकऱ्याला भाव चांगला मिळाला की त्याला काही मदत करायला लागत नाही. 2 महिन्यांनी विधानसभा निवडणुका आहेत. निवडणुका जिंकणं आवश्यक असतं. लोकशाही आहे. जो जिंकतो त्याच्या हातामध्ये तिजोरीची किल्ली येते. राज्याचा विकास करण्यासाठी, कायदे करण्यासाठी, धोरणं ठरवण्यासाठी महायुतीचं सरकार येऊ दे अशी मी प्रार्थना केली. दादा हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे, आपण कशा पद्धतीने भेटी केली? मी सकाळी पण दोन्ही ठिकाणी म्हटलं किंवा राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला महत्त्वाकांक्षा ही जर निष्ठेच्या वर आली, महत्त्वाकांक्षा, राजकीय महत्त्वाकांक्षा ही संबंधांच्या, रिलेशनच्या, नात्यांच्या वर आली तर त्याला काही पर्याय नसतो. म्हणजे मग ते चुकीचं आहे का, मग त्यात दोष आहे का, असं मी काही म्हणत नाही. मी व्यक्तिशः काय विचार करेन, तर माझ्यावर काही अन्याय झाला तर मी माझी पार्टी नाही सोडणार, माझा विचार नाही सोडणार. पार्टीने दिलंही खूप, आणि पार्टी एखाद्या वेळेस दुसऱ्या एखाद्या कारणासाठी अन्याय शब्द वापरता येणार नाही, परंतु आपल्याला देणार पण नाही ना. पण हे तत्त्वज्ञान सगळ्यांनीच जगावं असा माझा काही आग्रह नाही. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला तिकीट मिळू शकणार नाही, ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत. तसं त्यांनी करू नये असं आवाहन करेन, बाकी माझ्या हातात काय नाही. दादा पण आता अशी परिस्थिती आहे की हर्षवर्धन पाटलांच्या मुलांनी देखील आता तुतारीचा स्टेटस ठेवलेला आहे आणि एकंदरीत त्यांचं ठरलं दिसतं असं दिसतंय. काय आपला सल्ला असेल? नाही, टीका करणं हा माझा स्वभावच नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये एका विशिष्ट स्टेजला आपण एका पार्टीमध्ये आलो, जिथे आपल्याला खूप प्रेम मिळालं, त्या पार्टीबरोबर आपण उर्वरित आयुष्य राहिलं पाहिजे असं माझं मत, असा माझा सल्ला. पण म्हणून हर्षवर्धन पाटलांचं जे चाललं आहे ते चुकीचं आहे अशी टीका मी कधीही करणार नाही, तो माझा स्वभाव नाही. आव्हान मात्र करेन की बा एका पार्टीत सलग राहण्याचा मानसिक आनंद असतो. लोकांच्या मनातसुद्धा एक प्रतिमा निर्माण होते की हा माणूस अन्याय झाला तरीसुद्धा आपली पार्टी काय सोडत नाही. पण असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं माझा काय आग्रह. मंत्रिमंडळामध्ये दारूवाले, गुटखावाले मंत्री आहेत, ज्यांना रिझर्वेशनचं स्पेलिंगसुद्धा लिहिता येत नाही, अशांना आम्ही पाडणार आहोत. म्हणजे ते सगळ्यांनाच इशारा दिला आहे. या देशाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाहीची ब्युटी, सुंदरता अशी आहे की कोणालाही कोणावरही काही बोलण्याचा अधिकार आहे. तर त्याच्यावर आता किती वेळा काही ना काही बोलायचं. माझं म्हणणं असं आहे की गरजेल तो पडेल काय. ज्याने हे म्हणायचं त्याने जरा शांतपणे मग करायचं ना, शांतपणे करा. दादा, डीपीडीसीची शेवट बैठक झाली सोलापूरसाठी, शहरासाठी खास करून, काय विशेष आहे आणि महापालिकेच्या अनागोंदी कारभारावर तुम्ही भाष्य करणार आहात की नाही? आज आता मी तिकडेच चाललो आहे. खातेप्रमुखांची बैठक आहे. खातेप्रमुख म्हणजे काय तर पाणी विषय असणारा ऑफिसर, वीज विषय असणारा, रस्ते विषय असणारी बैठक आहे. त्याच्यामध्ये मी आढावा घेतो आणि मागच्या डीपीडीसीमध्ये शहर म्हणून ज्या ज्या गोष्टी मान्य केल्या होत्या त्यातल्या खूप गोष्टी पुढे गेल्या आहेत. पण मला असं आता ॲडव्हाक उभे सांगता येणार नाही. संध्याकाळी एखाद्या वेळेस मी आढावा घेतला तर सांगू शकेन. दादा, विमानतळाचं उद्घाटन झालं, मात्र सत्ताधारी पक्षातील 11पैकी एकच आमदार त्या ठिकाणी होता, बाकीच्या 10 आमदारांनी पाठ फिरवली. नाराजी दिसते का आमदारांमध्ये? ऑनलाईन कार्यक्रम होता, त्यामुळे अनेकांनी आपापल्या ठिकाणी तो ऑनलाईन अटेंड केला असं माहीत नाही मला काय झालं ते. पण नाराजीचा मुद्दाच नाही. एवढं चांगलं विमानतळ मिळालं, नाराजी कशाला पाहिजे.